नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपणाला मुलांच्या व स्त्रियांच्या खूप साऱ्या आजारांवर रामबाण उपाय ठरणारे एकदम पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असे लाडू बनवायचे आहेत। नेहमी थकवा आल्यासारखे जाणवणे, सांधेदुखी, प्रोटीन व आयर्नची कमतरता, मासिक पाळीतील असहाय्य त्रास यापासून सुटका हवी असेल तर हे लाडू तुम्ही एकदा अवश्य बनवा। रोज सकाळी दुधासोबत फक्त एक लाडू खा आणि तुमचे मॅक्झिमम आजार दूर पळवा। आपण सुरुवातीला लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य अगोदर भाजून घेऊ। इथे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत 2 वाटी, म्हणजे साधारण 400 ग्रॅम। कढई लो हीटवरती गरम करून घ्यायची आणि मग त्यामध्ये शेंगदाणे एकदम खरपूस आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे। लाडूच्या सर्व साहित्यामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठीच आपल्याला थोडासा जास्त वेळ लागणार आहे। हे छान भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि खायला खमंगही लागतात। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनची मात्रा असल्यामुळे ज्यांना प्रोटीनची कमतरता आहे आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये खूप कमी आहे त्यांच्यासाठी तर हे लाडू अवश्य एक वेळेस नक्कीच बनवले पाहिजेत। तर हे शेंगदाणे छान भाजून झालेत तर याला गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। आता त्याच कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकायचं। तूप छान गरम झाल्यानंतर मग यामध्ये 18 ते 20 बदाम, म्हणजे साधारण हे 30 ग्रॅम इतके घेतलेत। तुम्ही इथे बदामाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। काजू घ्यायचे आहेत 18 ते 20, म्हणजे हे पण साधारण 30 ग्रॅम। 20 ते 25 पिस्त्याचे दाणे, म्हणजे साधारण हे आहेत 20 ग्रॅम। आणि पाव वाटी तीळ घ्यायचे आहे। इथे मी पांढरे तीळ घेतलेत, तुम्ही या ठिकाणी काळे तिळाचा पण वापर करू शकता। आता याला मंद गॅसवरतीच छान भाजून घ्यायचं आहे। काजू, बदाम, तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तर याला फक्त छानसा कुरकुरीतपणा येईल आणि यातील मॉइश्चर थोडंसं कमी होईल इतपतच याला भाजून घ्यायचं। हे सर्व जिन्नस मंद गॅसवरती छान भाजून घेतल्यामुळे याला चांगलं तेल सुटतं। मग आपणाला इथे तूप टाकायची पण गरज पडत नाही। तर हे पहा, अशा पद्धतीने याला फक्त कुरकुरीतपणा येईल इतकं भाजून घ्यायचं आणि याला गार होण्यासाठी साईडला काढून घ्यायचं। आता याच कढईमध्ये 1 वाटी मखाना घ्यायचा। मखाना म्हणजे ह्या कमळाच्या बियाच्या लाह्या असतात। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि कॅल्शियमचा समावेश आहे। याला पण मंद गॅसवरतीच फक्त हे कुरकुरीत होईल इतपतच भाजून घ्यायचं आहे आणि यालाही गार होण्यासाठी मग साईडला ठेवून द्यायचं। आता आपण भाजलेलं हे सर्व साहित्य चांगल्या रीतीने गार झालेलं आहे। हे सर्व जिन्नस पूर्णतः गार झाल्यानंतरच मग याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। हे जर थोडंसंही कोमट किंवा मग गरम असेल तरी पण याला मिक्सरमधून फिरवून नाही घ्यायचं, कारण मग त्यामुळे आपल्या लाडूची चव बदलू शकते। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला मिक्सरमध्ये हे 2 ते 3 बॅचमध्ये फिरवून घ्यायचं आहे। याला मिक्सरमधून काढते वेळेस सुरुवातीला एकदम जाडसर फिरवून घ्यायचं, म्हणजे याला आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। हे सर्व वेगळं न वाटता असं एकत्र मिक्स करूनच वाटून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं याला जाडसरच ठेवायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामधून 2 ते 3 वेळेस असं जाडसर वाटून घ्यायचं आणि याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं। हे सर्व मी 3 भागामध्ये मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले। आता यात आपणाला 1 वाटी खजूर घ्यायचे आहेत। मी हे सीडलेस असे खजूर साधारण 150 ग्रॅम इतके घेतलेत। या ठिकाणी खजूर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून एखादी वाटी पण घेऊ शकता, पण इथे मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेणार आहे म्हणून खजूर 1 वाटी इतकेच घेतलेत। तर याला पण सुरुवातीला हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आणि यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे मिक्सरमधून फिरवते वेळेस आपणाला जास्त जड नाही जाणार आणि हे पटकन फिरवल्या जाईल। अशा पद्धतीने याला यामध्ये चांगलं मिक्स करायचं। आता यामध्ये मी हा 2 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे हा साधारण 250 ग्रॅम इतका आहे। इथे मी खजूर थोडेसे कमी घेतलेत म्हणून गुळाचं प्रमाण 250 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे। जर तुम्हाला लाडू अजून गोड आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अजून 50 ग्रॅम गूळ जास्त घेऊ शकता
किंवा मग गुळाचं प्रमाण तुम्ही कमी करून खजूर थोडेसे वाढवू पण शकता। आता हे सर्व चांगल्या रीतीने एकत्र मिक्स करायचं। हे असं मिक्स करून घेतल्यामुळे आपणाला मिक्सरमधून फिरवते वेळेस एकदम सहज फिरवल्या जाते। हे लाडूसाठीचं बनवलेलं वाटण जास्त आहे, म्हणून याला पण आपण 2 ते 3 वेळेस मिक्सरमधून फिरवून घेऊ। याला फिरवते वेळेस मात्र आपणाला आपण नॉर्मली जसं मिक्सर फिरवतो तशाच पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। आता हे तुम्हाला किती जाडसर प्रमाणामध्ये पाहिजे किंवा मग खूपच बारीक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही याला वाटून घेऊ शकता। याला खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, अशा प्रमाणामध्ये मी मध्यम असं मिक्सरमधून फिरवून घेतलंय। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते हे पहा असं हातावरती घेतल्याबरोबर याचा लगेच लाडू तयार होत आहे। पण हे बनवण्या अगोदर यामध्ये आपण फक्त 2 चम्मच तूप टाकू, म्हणजे यामुळे लाडू खाते वेळेस आपणाला छान सुरेख असा सुगंध येतो। म्हणून इथे आपणाला किंचितसं म्हणजे 2च चम्मच इतकं तूप घ्यायचं आहे। आता तूप टाकल्यानंतर याला आपणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे लगेच आपणाला लाडू बनवून घ्यायचे आहेत। इथे तुमचं लाडवासाठीचं हे वाटण जर खूपच कोरडं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुपाचं प्रमाण अजून वाढवू शकता किंवा मग खजुराचं प्रमाण पण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। पण आता हे पहा आपले लाडू असे सहज हातात घेतल्याबरोबर लगेच पटकन वळल्या जातात। वरती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सजावटीसाठी तुम्ही मनुका, पिस्ता किंवा मग टरबुजाच्या बिया किंवा मग साधा खसखस पण लावू शकता। तर आता आपला हा लाडू तयार आहे। पाहता क्षणीच तोंडात टाकावासा वाटणारा, हा खाऊन पोट भरेल पण मन मात्र बिलकुल भरणार नाही असा। अशाच पद्धतीने पटकन एकामागे एक हे लाडू लगेच वळून घ्यायचे। हे वाटण आपणाला बनवल्याबरोबर आणि यामध्ये आपण गूळ मिक्स केल्याबरोबर आपणाला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत। जर हे वाटण आपण जास्त वेळ साईडला ठेवून दिलं तर हे एखाद्या वेळेस कोरडं होऊ शकतं, म्हणून याचे लगेच लाडू बनवून घ्यायचे। तर हे पहा आता आपले दिसायला एकदम सुरेख, खायला अप्रतिम, एकदम खुसखुशीत, खमंग आणि पौष्टिक लाडू तयार आहेत। दररोज सकाळी दुधासोबत मुलांना खाण्यासाठी हा पौष्टिक लाडू खूपच गरजेचा आहे। सकाळी मुलांची शाळा खूप लवकर असल्यामुळे त्यांना नाश्ता खाण्यासाठी खूप कमी वेळ भेटतो, तर अशा वेळेला पटकन खाता येईल आणि तेही पौष्टिक असे हे लाडू तुम्ही लहान मुलांसाठी आणि स्वतःसाठी पण एक वेळेस अवश्य बनवा। रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, शरीराला शक्ती आणि बळकटी देणारे, ज्यांना ॲनेमियाचा त्रास आहे त्यांनी तर हा लाडू दररोज एक तरी खाल्लाच पाहिजे। तर अशा सोप्या पद्धतीने खूप पटकन तयार होणारे असे हे लाडू तुम्ही एकदा बनवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।